पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। आज 19 फेब्रुवारी 2025 आज शिवजयंती आहे। आपल्या महाराष्ट्रातील तमाम रयतेचे राजे शिवछत्रपती यांना नमस्कार करण्याचा, विनम्र अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस आहे। आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। आज शिवछत्रपती यांच्या चरणी 2 शब्दाचं आज विचारपुष्प आपण अर्पण करूया। छत्रपती कोण होते? शिवछत्रपती हा एक विचार होता। शिवछत्रपती या मातीत असलेल्या विचाराचं, या मातीत रुजलेल्या विचाराचं एक प्रतीक आहे। या मातीत ज्या वेळेला अन्याय होतो त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती प्राप्त करण्याचं एक ऊर्जा स्रोत म्हणजे शिवछत्रपती। या मातीमध्ये ज्याच्या वेळेला जो माणूस अन्याय, अत्याचार, जुलूम करेल त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे शिवछत्रपती। अशा या शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीत आपल्याला जन्म मिळाला, या भूमीत आपल्याला राहायला भेटतं, हे आपलं मोठं भाग्य आहे। अखंड भारताचं स्वप्न उरी बाळगून शिवछत्रपतीने स्वराज्य निर्माण करण्याचं एक मोठं वृत्त घेतलं आणि त्यांचा एकच विचार होता, एकच बाणा होता, एकच प्रवचन होतं, हे राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा आहे। हे राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा आहे। म्हणजे काय? स्त्री म्हणजे कोण? स्त्री म्हणजे परमेश्वर। हे राज्य व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे। या इच्छेनं त्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणात एक नवचैतन्य निर्माण केलं आणि अन्याय, अत्याचार करणाऱ्या पाशवी वृत्तीला या महाराष्ट्राच्या भूमीतून नष्ट केलं। या महाराष्ट्राच्या भूमीत गाडण्याचं काम केलेलं आहे ते आपल्या शिवछत्रपतींनी। त्यांना आपण आज नमस्कार केला पाहिजे। त्यांचं विचाराचं थोडं तरी आपल्याला स्पर्श झाला तर आपलं जीवनामध्ये एक ऊर्जा मिळते, एक लढण्याचं बळ मिळतं आणि हे बळ घेण्यासाठी आज आपल्याला शिवछत्रपतीच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे। शिवछत्रपतीनं हे हिंदवी स्वराज्याचं जे रोपटं लावलं ते रोपटं पुढं इतकं फोफावत गेलं की 100 वर्ष मराठ्याचं, छोट्याशा हिंदवी स्वराज्याचं साम्राज्य निर्माण झालं आणि या साम्राज्याचे कळस ठरलेले आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। त्यांनी हिंदू धर्माचं मंदिर जीर्णोद्धाराचं काम केलं आणि अखंड भारताची संकल्पना, शिवछत्रपतीचं जे स्वप्न होतं ते साकार करण्याचं काम केलं। या पुण्यश्लोक अहिल्यादेवी, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज या भूमीत, या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेली ही रत्ने आहेत। यांचे गुणगान कितीही गायलं तर कमीच आहे। आपण त्यांच्या चरणी फक्त आज नतमस्तक होऊया। जय शिवाजी, जय भवानी।